हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी आलेली आहे माहेरी. तुम्हाला माहितीच आहे, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच गुढीपाडव्याच्या. तर आज मी आलेली आहे शेतामध्ये. तर आंब्याचा सीझन आता चालू झालेला आहे. चालू झाला म्हणजे मी पासून आंबे विकायला मार्केटमध्ये येतीलच, पण तुम्हाला आंबे झाडावरती कसे दिसतात हे आता मी दाखवते. तर हे काजूचं रोप आहे. याला एक काजू लागला होता, घरी नेला आम्ही. तर दुसरीकडे पण एक आहे, तुम्हाला दाखवते आता. हे बघा, अशा पद्धतीने काजू नुकतंच छोटंसंच अजून झाड आहे, तरी पण याला फळे यायला सुरुवात झालेली आहे. तर ही चिक्कूची झाड आहेत बघा. तर हे आपले चिक्कूचे झाड आहेत. तर बघा, 4 ते 5 चिक्कूचे झाड आहेत. पण एवढे आम्ही चिक्कू खाल्लो, खूप याला चिक्कू छान लागले होते. पण परवाच्या वादळी वाऱ्यामध्ये जरा चिक्कू खाली पडले गेले. ह्याचे खूप मोठे मोठे चिक्कू लागले होते याला. हे बघा. तर ही फणसाची झाड आहेत. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी हे फणसाचे बियापासून रोप तयार केलं होतं पुण्यामध्ये. तर हे ते एवढे मोठे त्याचे झाड झालेले आहेत. आता यावर्षी याला फळ सुद्धा लागलेलं आहे. कालच्या वादळी वाड्यात ह्याची सुद्धा फळ गळून पडली, पण फुलं आहेत. तुम्हाला मी फुल कसं असतं फणसाचं ते दाखवते. तर अशा पद्धतीचं फूल येतं फणसाला, बघू शकताय तुम्ही. आणि नंतर हे बघा, अशा पद्धतीचं एक येतं. छोटी एवढ्या एवढ्या साईजच्या फणस आला होता, पण तो राहिला नाही, वादळी वाऱ्यामध्ये गळून पडला. आणि आपली मुख्य शेती आपण आंब्यामध्येच केलेली होती. तर आंबा बघा, केशर आंबा आहे हा. या झाडाला बघा, हे नवीन झाडे आहेत, ही फारशी जुनी नाही आहेत, पण नवीन झाडांना सुद्धा आंबे आलेले आहेत. काहींचा मोहर असा गळून पडलाय, त्याला लागलेले आंबे सुद्धा असे खाली पडलेत कालच्या पावसामुळे. जेवढे झाडाला आंबे आहेत ना, त्याच्यापेक्षा जास्त आंबे कालच्या पावसामुळे असे खाली गळून पडलेत. अशा पद्धतीने आंबे लागतात. बघा किती छान आहे, केशर आहे हा. आपल्या केशर आंब्यावरती जास्त भर आहे. अवकाळीमुळे बघा अशा पद्धतीने आंबे गळून पडलेत. बारीक मोठ्या अशा कैऱ्या सगळ्या जमीनदोस्त झालेल्या आहेत. खूप मोठं नुकसान झालेलं आहे. एकीकडे कैऱ्या पडलेल्या बघत होतो, तर दुसरीकडे बाळाची मज्जा चालू होती. आंबे बघून तो एकदम खुश झाला होता. तर काही दिवसापूर्वी आंब्याच्या झाडांना गच्च आंबे लागले होते, मोहर गच्च होता. खूप मोठ्या मोठ्या साईजचे आंबे पण असे लागले होते, कैऱ्या लागल्या होत्या. आता काही दिवसांनी माल एक्सपोर्टला पण जाणार होता, पण मध्येच हा गारपीटचा पाऊस पडला, त्याच्यामुळे हे एवढं नुकसान झालं. तुम्ही बघितलंच की किती आंबे खाली गळून पडले, छोटे मोठे या साईजचे. तर असा जो अवकाळीचा पाऊस येतो ना, हे नेहमीच शेतकऱ्यांना असं नुकसानदायीच करून जातो. खास करून जे फळबागेच्या झाडांनाच नुकसान होतं. द्राक्षे, आंबा असे फळांचं खूप नुकसान होतं. आता सीझन हा आंब्याचा जास्त सुरू आहे, का तर वर्षातून एकदाच आंबा येतो. आणि मुख्य शेती आपली आंब्याचीच असल्यामुळे आपल्याला हा वर्षातून एकदाच ह्याचं उत्पन्न मिळतं, पण त्यातून पण असं अवकाळी नुकसान करून जातो. आपलं वर्षभराचं नियोजन आंब्यावरतीच असतं, पण या अवकाळीमुळे आता मोठं खूप नुकसान झालेलं आहे. जवळजवळ 1 ते 2 टन माल असाच वाया गेलेला आहे पावसामुळे, वाऱ्यामुळे.
झाडाला आता थोडाच आंबा आहे, जास्त नाही आहे. अशी झाडांची काळजी घ्यावी लागते फळ आलं तरी पण. कैरीचा आंबा होण्यासाठी सुद्धा खूप मशागत करावी लागते झाडांची. साईज व्यवस्थित आहे का, त्याला काही थटत नाही ना, जमिनीपासून उंच आहे ना, ह्याची सुद्धा काळजी घ्यावी लागते फळांसाठी. अशी फळं मोठे होईपर्यंत, एक्सपोर्टला जाईपर्यंत अशी काळजी घ्यावी लागते त्याची. शेतीची देखभाल आणि फळ एक्सपोर्टला जाईपर्यंत हे सगळं काम भाऊ आणि माझे वडीलच करतात. तर कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.